जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 2025साठी जी भरती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी खूप चांगल्या अपडेट येतात विद्यार्थी मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे रिक्त जागांची माहिती ही माहितीच्या अधिकारातून किंवा पेपरच्या मार्फत आपल्याला भेटत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि चांगली बातमी अशी आहे की जागा या भरपूर आहे आणि 2-3 दिवसापासून कंटिन्यू प्रत्येक घटकातील जवळपास आपल्याला माहिती मिळालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपापल्या घटकामध्ये फॉर्म भरायचा आहे आणि त्या घटकाची जवळपास विद्यार्थ्यांना माहिती मिळाली आहे. आपण आतापर्यंत आलेल्या सर्व माहितीच्या अधिकारातून ज्या पण रिक्त जागा मिळाल्या त्या सर्व बघूया या व्हिडिओमध्ये. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये 595 जागा रिक्त आहे. त्यानंतर बघा, पोलीस नागपूर शहर आयुक्तालयासाठी 447 रिक्त जागा आहेत आणि नागपूर ग्रामीणसाठी 391 रिक्त जागा आहे. ठीक आहे. त्यानंतर अमरावती पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस शिपायासाठी 221 इतक्या रिक्त जागा आहेत. त्यानंतर पुढे बघा, वर्धा पोलीस शिपाईसाठी 202. ठीक आहे, 202 जागा रिक्त आहे इथे. त्यानंतर बघा, सातारा पोलीससाठी 76 जागा रिक्त आहेत. त्यानंतर लातूरसाठी 28 जागा रिक्त आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ठाणे पोलीस शहरसाठी ठीक आहे 382 जागा रिक्त आहेत. त्यानंतर बघा, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयासाठी 664 जागा या रिक्त आहे. आणि वाहन चालकसाठी म्हणजे चालकसाठी मीरा भाईंदरला 80 जागा रिक्त आहे. त्यानंतर चंद्रपूर साठी 198 जागा रिक्त आहे. त्यानंतर हिंगोली जर बघायला गेलो आपण तर 51 जागा या रिक्त आहे. ठीक आहे, हिंगोलीसाठी 51 जागा रिक्त आहे. त्यानंतर बघा, नांदेडसाठी 129 जागा रिक्त आहे. त्यानंतर मुंबई शहर सर्वांचं आवडतं आणि सर्वांचं आवडणारा घटकणार आहे आणि सर्वात मोठा घटक जो असतो तिथे जागा भरपूर आहे. यावर्षी 4842 रिक्त जागा आहेत. आणि वाहन चालकसाठी 787 जागा या रिक्त आहे. ठीक आहे. त्यानंतर मुंबई लोहमार्गला सुद्धा भरपूर असं विद्यार्थ्यांचा कौल असतो फॉर्म भरण्यासाठी. तिथे पण सुद्धा चांगल्या पद्धतीने जागा आहे 504. त्यानंतर पिंपरी चिंचवड आपण बघितलं आहे आधीच. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला 8 ते 10 घटकाची आपल्याला माहिती मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, रिक्त जागांची. आणि सर्व जवळपास महत्त्वाचे घटक आपल्याला माहिती पडलेले आहे. काही राहिलेले आहे ते येऊनच जातील. पण महत्त्वाचा मुद्दा आहे की जाहिरात केव्हा पडेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025ला जाहिरात ही केव्हाही पडू शकते. ठीक आहे. आणि जाहिरात पडली की ग्राउंड करणे शक्य होत नाही, म्हणून आतापासून ग्राउंड करा. आणि लेखीसुद्धा असू द्या विद्यार्थी मित्रांनो, कारण की जरी लेखी ही ग्राउंड नंतर झाली तरी पण लेखीला किती वेळ मिळेल हे आपल्याला माहिती नसतं. कधी 1 महिनासुद्धा मिळतो, कधी 8 दिवससुद्धा मिळत नाही. ठीक आहे. मागच्या वर्षी जर बघितलं तर जवळपास ग्राउंड झाल्या फक्त 8 ते 10 दिवस मिळाले होते विद्यार्थ्यांना, जो 7 जुलैला पेपर झालेला होता. तर हे लक्षात असू द्या की ग्राउंड होतात बरोबरच तुम्हाला लेखीसुद्धा द्यावं लागू शकतं. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.